नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल यामधील स्थान विस्तार आणि आकार हे बघणार आहोत। स्थान विस्तार आकार म्हणजे मित्रांनो, यामध्ये भारताचं पृथ्वीवरील स्थान विचारलं जाऊ शकतं किंवा महाराष्ट्राचं सुद्धा पृथ्वीवरील स्थान विचारलं जाऊ शकतं। आणि ते कसं ओळखायचं, सर्वच गोष्टी पाठ करायच्या म्हणजे पाठांतरालाही खूप वेळ जातो मित्रांनो, आणि सर्व गोष्टी लक्षामध्ये ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज असतं। त्यामुळं आपण काय करणार आहोत, ह्या सर्व गोष्टी एक सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे दिसते ती पृथ्वी आहे। जरी वाटत नसेल तरी ही काय आहे, ही पृथ्वी आहे। मित्रांनो, यामध्ये आपण हे जे मध्ये आहेत याला काय म्हणतात, तर याला म्हणतात विषुववृत्त म्हणतात। मित्रांनो, सरळ असतं हे, माझ्याकडून रेषा मारताना वाकडी तिकडी जरी झाली तरी हे सरळ असतं। हे काय असतं, विषुववृत्त असतं। हे विषुववृत्त असतं मित्रांनो। आणि विषुववृत्त म्हणजेच दुसरं काही नसून ते काय असतं, सर्वात मोठं अक्षवृत्त असतं आणि त्या अक्षवृत्ताचं नाव असतं 0 डिग्री अक्षवृत्त, 0 डिग्री अक्षवृत्त। आता मित्रांनो, यामध्ये जे आपण पृथ्वीचं मोजमाप करतो, पृथ्वीवरील जे स्थान आहे ते स्थान म्हणजे कसं आपण ओळखायचं, तर त्यासाठी मित्रांनो यामध्ये आपण काय काढतो, या काल्पनिक रेषा आहेत। या काल्पनिक रेषा म्हणजे आडव्या ज्या रेषा आहेत त्या आहेत अक्षवृत्त आणि उभ्या ज्या रेषा आहेत त्या असतात रेखावृत्त। यामध्ये काढलेल्या ज्या उभ्या रेषा आहेत त्या आहेत रेखावृत्त आणि आडव्या ज्या आहेत त्या आहेत अक्षवृत्त। मित्रांनो, अक्षवृत्त जे असतात ते हा 0 डिग्री अक्षवृत्त असतो। सर्वात मोठा जो अक्षवृत्त असतो त्यालाच आपण विषुववृत्त म्हणतो आणि तो असतो आपला 0 डिग्री अक्षवृत्त। त्याच्यानंतर मित्रांनो, जसं वरती जावं, आता आपलं चित्र छोटं असल्यामुळे आपल्याकडे पूर्ण हे 90 अक्षवृत्त काढता आलेली नाहीत, पण तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगतो। आता आपण यामध्ये काय करू, दिशांचीही नावं देऊन घेऊ। ही डाव्या साईडची जी दिशा आहे ती पश्चिम असते, उजव्या साईडची जी पूर्व असते, उत्तर असते, वरची जी दिशा असते ती असते उत्तर, आणि सर्वात खालच्या बाजूची असते ती असते दक्षिण। मित्रांनो, हे आपण दिशाज्ञान चाचणी टॉपिक मध्येही बघितलेलं आहे, दिशांचं नॉलेज। त्याचप्रमाणे पृथ्वीचं आपल्याला पृथ्वीवरील स्थान ओळखण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत की पृथ्वीवरील स्थान ओळखायचं कसं, आणि हे जे आपलं अक्षवृत्त आणि अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार विचारला जातो। जसा की भारताचा 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर असा आहे। अक्षवृत्तीय विस्तार 8.4 ते 37.6 पॉइंट वाचण्याऐवजी मित्रांनो त्याला असं वाचतात 8°4' उत्तर ते 37.6 उत्तर असं वाचत असतात। तर हे ओळखायचं कसं आणि हे का वाचतात, त्याला का तसं नाव दिलेलं आहे मित्रांनो, हे आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जसा आपला हा वर्ग आहे, आणि या वर्गामध्ये एकूण 30 मुलं बसलेले आहेत। 30 मुलं 5 लाईनमध्ये बसलेले आहेत। 6 मुलांचे ज्या लाईन आहेत, या 5 लाईनमध्ये आपले 30 मुलं बसलेले आहेत। 1 2 3 आणि हे 6 असे 6 मुलांचे जे लाईन आहेत, ह्या 5 लाईन आहेत मित्रांनो। ह्या 6 मुलांच्या 5 लाईन्समध्ये आपल्याला जर विचारलं रामचं स्थान कोणतं आहे, तर आपण सांगताना कसं सांगतो मित्रांनो, वर्गामध्ये रामचं स्थान कितवं आहे। आता आपण उदाहरणासाठी घेऊ, राम ह्याला आपण राम नाव देऊ। आता वर्गामध्ये राम कुठे बसलाय हे जर विचारलं आपण, तर राम कुठे बसलाय हे कसं सांगणार मित्रांनो, तर आपण सांगताना कसं सांगतो, या ठिकाणी दरवाजा आहे मित्रांनो, आतमध्ये एंट्री करायचा दरवाजा या ठिकाणी आहे। आपण सांगताना आता मग कसं सांगणार, रामचं स्थान हे दरवाजाकडून, आपण दरवाजामधून आत एंट्री मारतो, दरवाजामधून गेल्याच्या नंतर 1 2 आणि 3 ह्या तिसऱ्या रांगेमध्ये तिसरे स्थान कोणाचे आहे,
रामच्या आहे असं आपण सांगत असतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला काय कळतं की वर्गामध्ये रामचं स्थान हे निश्चित कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला समजत असतं. त्यामुळे जसं आपल्याला वर्गातलं रामचं स्थान निश्चित माहीत पाहिजे असतं, त्याचप्रमाणे आपल्याला पृथ्वीवरील भारताचं स्थान कुठे आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. एकूण पृथ्वीवरती आपण जर बघितलं तर याचे काय केले, आपण 4 भाग केले, पृथ्वीचे 4 भाग केले. या 4 भागांमध्ये मित्रांनो आता आपण बघितल्याप्रमाणे उत्तर इथं आहे, पूर्व इथं आहे, दक्षिण इथे आणि पश्चिम इथे आहे मित्रांनो. उत्तरच्या अपोजिट दक्षिण आणि पूर्वच्या अपोजिट पश्चिम. त्याप्रमाणे आता हा जो पूर्ण भाग येतो उत्तर ते पश्चिमच्या मधला, हा जो हायलाइट केलेला पूर्ण भाग येतो तो भाग असतो मित्रांनो उत्तर पश्चिम भाग. म्हणजेच आपण दिशाज्ञान चाचणीमध्ये जो बघितला होता तो वायव्येकडचा भाग मित्रांनो. हा वायव्येकडचा भाग जो आहे त्याला काय म्हणतात, उत्तर आणि पश्चिम भाग. यामध्ये जर आपण बघितलं तर जे आपण अक्षवृत्त मोजतो ते मोजताना अक्षवृत्त तर पूर्ण पृथ्वीवरती असे पसरलेले असतात, ते एकमेकांना समांतर असतात. आता समांतर म्हणजे काय मित्रांनो, तर पूर्ण पृथ्वीवरती कुठेही या दोन्ही मधलं अंतर जर मोजलं, इथे मोजा इथे मोजा, तरीही या दोन्ही मधलं अंतर समान असतं. या दोन्ही मधलं अंतर समान असतं, या दोन्ही मधलंही अंतर समान असतं मित्रांनो. असंच सर्व अक्षवृत्तांमध्ये काय असतं, अंतर हे समान असतं. पण विषुववृत्त आपले जे रेखावृत्त असतात, रेखावृत्ताचं जे अंतर असतं, रेखावृत्तांमध्ये अंतर काय असतं मित्रांनो, कमी जास्त होतो. ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल. पृथ्वी आपली कशी आहे, फुगीर आहे, मध्ये फुगीर आहे. मधल्या भागी मित्रांनो अशी फुगीर दिसते आपल्याला पृथ्वी. या दोन साईडने थोडीशी असे दाबलेली दिसते, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून थोडीशी दाबलेली दिसते, ध्रुवीय बाजूंकडून दाबलेली आहे आणि ती अक्षवृत्तीय विषुववृत्ताच्या दिशेने ती काय आहे, फुगलेली आहे मित्रांनो. आता हे फुगलेले असल्यामुळे काय होतं, यावरती आपण ज्या रेषा काढलेल्या आहेत, काल्पनिक रेषा ज्या आहेत, ज्यांना आपण रेखावृत्त म्हणतो, तर हे रेखावृत्त काय होतात, मध्ये आल्याच्या नंतर मग फुगतात मित्रांनो. जसा आपण असा एखादा आकार काढला आणि अशा आकाराला आपण जर एखादा आकार काढला मित्रांनो, आपण असा आकार काढला आणि याच्यावरती गोल अशा फुगीर भाग आहे, समजा बॉल आहे, तर बॉलला आपण पूर्ण अशी डिझाईन देताना मित्रांनो काय होतं, प्रत्येक वेळी आपण जर सेंटरला आलो तर यामध्ये काय होत असतं, अंतर जास्त असतं आणि या ठिकाणी अंतर कमी असतं. त्याचप्रमाणे पृथ्वीमध्ये काय आहे मित्रांनो, या ठिकाणी अंतर कमी आहे, तेच अंतर या ठिकाणी आणि या विषुववृत्ताजवळ जास्त आहे मित्रांनो. हा आपल्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये फरक असतो. आपण बघितलंच, याला अक्षवृत्त म्हणतात. जे आडवे असतात त्यांना काय म्हणतात, अक्षवृत्त म्हणतात. 0 अंश अक्षवृत्त जो आहे त्यालाच विषुववृत्त असं म्हणतात आणि 0 अंश अक्षवृत्त जो आहे त्याला विषुववृत्त म्हणतात आणि तो सर्वात मोठा अक्षवृत्त आहे, त्याची लांबी सर्वात जास्त आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे उभा जो आहे, उभे असतात ते रेखावृत्त असतात. या ठिकाणावरून आपण उभा जो रेखावृत्त घेतला, हा रेखावृत्त जो आहे, हा रेखावृत्त सुद्धा काय असतो मित्रांनो, हा 0 डिग्री रेखावृत्त आहे. जे आपले दिशादर्शक यंत्र आपण म्हणतो याला, या दिशादर्शक यंत्र जर आपण म्हणलो तर त्याचे जे मेन ॲक्सिस आहेत, तर त्या मेन ॲक्सिसचं काय असतं मित्रांनो, लांबी सर्वात जास्त असते आणि त्यांना काय असतं, 0 डिग्री असतात. आता ही 0 डिग्री आहे रेखावृत्त, हे 0 डिग्री आहे अक्षवृत्त. आता यामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, जसं जसं वरती जावं, या 0 डिग्रीकडून वरती आपण जातो, संख्या रेषेप्रमाणेच वरती जाताना या ठिकाणी काय असतं, आपले 1 अंश अक्षवृत्त. या ठिकाणी आपलं दुसरा आहे 2 अंश अक्षवृत्त. या ठिकाणी 3 अंश अक्षवृत्त. मित्रांनो आपण असं 1 2 3 करत करत या ठिकाणी आलो,
तर या ठिकाणी किती असते, आपले 90 अंश अक्षवृत्त असतं मित्रांनो. त्याचप्रमाणे खाली सुद्धा 1 अंश, 2 अंश, हा 3 अंश असा करत करत मित्रांनो या ठिकाणी असतात आपले 90 अंश अक्षवृत्त. आपण आता अक्षवृत्तीय विस्तार बघितला मित्रांनो. यामध्येच आपण जर टोटल अक्षवृत्त किती आहेत हे पाहायचं झालं तर आपण कसे बघणार. 1 पासून ते 90 पर्यंत हे किती झाले मित्रांनो, 90. ह्या 1 पासून ते 90 पर्यंत किती झाले, 90. आणि मधला जो 0 अंश अक्षवृत्त आहे त्यालाच आपण विषुववृत्त म्हणतो, तो किती झाला मित्रांनो, 1. तर एकूण जे अक्षवृत्त आहेत ते आपले आहेत 90 आणि 90 180 आणि 180 ने किती मित्रांनो, तर 181. हे आपले आहेत एकूण अक्षवृत्त. याला आपण नाव देऊ एकूण अक्षवृत्त. हे आहेत आपले एकूण अक्षवृत्त. त्याचबरोबर मित्रांनो रेखावृत्तांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर रेखावृत्त हा आपला आहे 0 अंश रेखावृत्त. हा जो आहे असा आलेला जो आहे हा आहे 1 अंश. हा दुसरा असा आलेला आहे 2 अंश. त्याचबरोबर असा तिसरा जो आलेला आहे हा आहे 3 अंश. असं करत करत मित्रांनो आता पृथ्वीच्या मागच्या साईडकडून मध्येपर्यंत येईपर्यंत, म्हणजे आपल्याला हे फक्त समोरची साईडच दिसते ना मित्रांनो. आता पृथ्वी ज्यावेळेस असे पूर्ण गोल आहे, आता ही बाजू आपण जर हा भाग अर्धा पकडला तर मागच्या बाजूने सुद्धा काय असेल मित्रांनो, पृथ्वी अशीच इथपर्यंत असेल तेव्हा तो भाग काय होईल, अर्धा होईल. तर तोपर्यंत जाईपर्यंत मित्रांनो हे जे रेषावृत्त असतात, रेखावृत्त असतात ते असतात 179. आणि त्याचबरोबर इकडेही किती असतात मित्रांनो, 179. आणि हे जे 179 आहेत, हे जे असे रेखावृत्त जे आहेत ते 179 आहेत. आणि हे 179 जे आहेत ते मित्रांनो हे 179, हे 179, हे समोरचा 0 आणि 0च्या अपोजिट जो असतो तो 179 आणि ह्या 179च्या मध्ये असतो कॉमन, तो 180 असतो. आता हा 179 हा 179 आपण या ठिकाणी बघू. 179 अधिक 179 हे झाले 358. 358 झाल्याच्या नंतर मित्रांनो यामध्ये आपण आणखी बघू. हा जो 0 अंश आहे 358 प्लस 0 डिग्री वाला हा 1 आणि प्लस हा जो कॉमन 180चा आहे, हा कॉमन 180 जो आहे तो आपला काय आहे, तो सुद्धा 1 आहे. म्हणजे 358 प्लस हा 1 आणि प्लस हा 180 वाला 1. तर मित्रांनो 358 प्लस 2 जे आपले येतात ते 360 आपले काय आहेत, रेखावृत्त आहेत. 360 आपले आहेत रेखावृत्त. 360 आपले आहेत रेखावृत्त. आता ह्या रेखावृत्तांचा आणि अक्षवृत्तांचा तुम्हाला कसा अभ्यास करायचा हे समजलंच असेल मित्रांनो, अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण यापुढे काय बघणार आहोत की भारताचं अक्षवृत्तीय स्थान आणि रेखावृत्तीय स्थान, त्याचबरोबर महाराष्ट्राचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान आपण कसं बघायचं, ते स्थान किती आहे आणि काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. अपेक्षा अशी आहे की जे काय तुम्हाला वाटतील ते पॉइंट नोट्सच्या स्वरूपात लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ 3-3, 4-4 वेळेस बघा मित्रांनो. कारण हे जे बेसिक आहे हे बेसिक खूप महत्त्वाचं आहे. यामधून आपल्याला बरेच प्रश्न सुटणार आहेत आणि बऱ्याच वेळेस अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तारावरती प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. म्हणून हे शिकवताना मी थोडं सिन्सिअरली शिकवत आहे मित्रांनो आणि पूर्ण डीपमध्ये सांगत आहे. याच्यावरून आपल्याला भरपूर गोष्टींचा अंदाज येणार आहे. आता यापुढे आपण बघणार आहोत मित्रांनो भारताचा अक्षवृत्तीय स्थान विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार.
तर यामध्ये हे बघत असताना तुम्हाला हे सर्व गोष्टी समजल्या असतील. अक्षवृत्त आपण कसे म्हणतो आणि रेखावृत्त कशाला म्हणतो, अक्षवृत्त किती आहेत आणि रेखावृत्त किती आहेत, विषुववृत्त म्हणजे काय आणि 0 डिग्री जे आपला रेखावृत्त आहे तो म्हणजे काय. आता यांचे काही वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो, तुमच्या समोर मी ही वैशिष्ट्ये सांगणार आहे. या वैशिष्ट्यांमध्ये जे आपला शून्य अक्षवृत्त जो आहे, 0 डिग्री अक्षवृत्त जो आहे, तो या ठिकाणी मित्रांनो असा कुठेतरी लंडन आहे. लंडन मधील जो एक ग्रीनविच शहर आहे त्या ठिकाणावरून हा 0° अक्षवृत्त जात असतो. लंडन मधील ग्रीनविच या शहरातून 0 डिग्री अक्षवृत्त जात असतो. लंडन मधील ग्रीनविच किंवा त्याला ग्रीनिच असंही म्हणतात मित्रांनो. ग्रीनिच या शहरातून काय जात आहे, हा 0° जात आहे. आणि यावरून जे आपली प्रमाण वेळ असते ती प्रमाण वेळ ठरवली जाते मित्रांनो. प्रमाण वेळ म्हणजे काय, प्रमाण वेळ म्हणजे काय, आपण आता बऱ्याच जणांना माहित आहे की भारतामध्ये जेव्हा 5:30 वाजलेले असतात, भारतामध्ये जेव्हा 5:30 वाजलेले असतात तेव्हा लंडनमध्ये वाजलेले असतात मित्रांनो किती, तर तेव्हा लंडनमध्ये वाजलेले असतात 12. दुपारचे 12 ज्या वेळेस लंडनमध्ये वाजतात, दुपारचे 12 ज्या वेळेस लंडनमध्ये वाजतात तेव्हा भारतामध्ये वाजलेले असतात संध्याकाळचे 5:30 मित्रांनो. सायंकाळचे 5:30 भारतामध्ये वाजलेले असतात. आणि हे इंग्लंडमध्ये जे वाजलेले असतात, लंडन या ठिकाणी 0 डिग्री अक्षवृत्तावरती रेखावृत्तावरती, ग्रीनिच या शहरात जेव्हा 0 डिग्री रेखावृत्तावरती 12 वाजतात तेव्हा आपल्याकडे किती वाजलेले असतात, 5:30. म्हणजेच काय तर मित्रांनो, भारताचं जे प्रमाण वेळ आहे ते 0 डिग्री अक्षवृत्तापासून 0 डिग्री रेखावृत्तापासून म्हणजे ग्रीनिच शहरापासून 5:30 तासाने काय आहे मित्रांनो, पुढे आहे. आता यामध्ये आणखी डीप जायचं झालं तर तुम्हाला एका अंशावरती किती मिनिटाचा फरक होतो, एका जे रेखावृत्तावरती किती मिनिटांचा फरक होतो यापासून जरी बघितलं तरी तुम्हाला ते खूप डीपमध्ये होईल. त्यामुळे मी एवढ्या डीप जाण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो. पोलीस भरतीला मला नाही वाटत इतक्या डीपमध्ये प्रश्न येतील, आणि जर येणारच असतील तर आपण यामध्ये थोडा आणखी डीपमध्ये तुमच्या नॉलेजसाठी वाटलंच तर आपण घेऊन टाकू ते. तर यामध्ये असं असतं मित्रांनो, जेव्हा एक रेखावृत्त वाढत असतो, एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावरती वेळ जे असते ते 4 मिनिटांचा फरक असतो मित्रांनो. 4 मिनिटांचा जो फरक असतो तो एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तापर्यंत 4 मिनिटांचा फरक असतो. आता 0 डिग्री जे आपला म्हणजे जगाची संपूर्ण जगाची प्रमाण वेळ मानलेली आहे ती जर 12 असेल तर आता एका रेखावृत्तामध्ये काय असतं मित्रांनो, 4 मिनिटांचा फरक असतो. आणि भारताची जी प्रमाण वेळ आहे ती 82.5 आहे. लक्षात ठेवा, भारताची जी प्रमाण वेळ आहे ती 82.5 किंवा यालाच कधी कधी म्हणतात मित्रांनो 82°30 मिनिट 82°30 मिनिट असं सुद्धा याला म्हणतात मित्रांनो. आता ते 82.30 मिनिट असं जरी म्हणत असतील तर मग आपण काय करणार आहोत, ह्या भारताचा विस्तार तसा रेखावृत्तीय विस्तार 68°7 पासून होतो आणि पूर्वेकडे जो आहे तो भारताचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे 97.25 आहे. पण यामध्ये काय होत असतं मित्रांनो, 68.7 ते 97.25 पर्यंत 29चा जवळपास आपला फरक पडतो मित्रांनो. 29° म्हणजे फरक पडतो, म्हणजे सुरुवातीचा जो आपला रेखांश आहे त्याच्यामध्ये आणि जो आपला शेवटचा रेखावृत्त आहे त्याच्यामध्ये
सुरुवातीचा मित्रांनो 68.7 आहे, 68°7 आहे आणि शेवटचा जो आहे तो 97 म्हणजे अतिपूर्वेकडील जो आहे तो 97.25 आहे. आता 97.25 आणि 68.7 आपण जर बघितलं तर जवळपास मित्रांनो यामध्ये 29 रेखावृत्तांचा फरक पडतो. हा 29 रेखावृत्तांचा जो फरक आहे, जर आपण 29 गुणिले 2 जर केलं तर 9 दुने 18 आणि 2 दुने 4 सॉरी आपल्याला 29 गुणिले 4 करावं लागेल मित्रांनो. 4 डिग्रीचा जो आपला एका रेखावृत्तामध्ये जो आपला 4 मिनिटांचा फरक आहे. 9 चोक 36, हातचे आले 3 आणि 4 दुने 8 आणि 3 116. 116 काय आहेत मित्रांनो, हे मिनिट आहेत. या 116 मिनिटांचा आपल्यामध्ये फरक पडेल. म्हणजे कुठं, जे आपलं भारताचं अति पश्चिमेकडील जे बाजू आहे ती गुजरातमधील घुवरकोटा आहे मित्रांनो. गुजरातमधील जो घुवरकोटा आहे आणि या ठिकाणी जो आपला पश्चिम बंगालची साईट आहे किंवा अरुणाचल प्रदेशच्या तिकडे जो आहे वरच्या साईडला जर विचार केला तर अरुणाचल प्रदेशचा या ठिकाणी जो किबुथू, आय थिंक किबुथू काहीतरी नाव आहे मित्रांनो, त्या पश्चिमेकडील पूर्वेकडील त्या टोकाचं किबुथू नाव आहे. आणि त्या किबुथूमध्ये आणि गुजरातमधील घुवरकोटा की घुवरमोटा असे काहीतरी आहे, याच्यामध्ये किती आहे मित्रांनो, 29.4चा काय आहे, 29 अंशाचा काय आहे फरक आहे. आपण बघितलं 68.7 हे या ठिकाणी आहे, 68.7 68°7 मिनिट आणि या ठिकाणी आहे 97.25 आता मित्रांनो 97.25 आणि 68.7 यामध्ये फरक आपला कितीचा आहे, 29चा डिफरन्स आहे, 29 अंशांचा. हे मधले जे अंश आहेत ते आहेत 29. आपण बघितलं एकाच रेखावृत्तावरती आपलं काय होतं, 4 मिनिटांनी वेळ बदलत जाते. म्हणजे एक रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावर गेलं तर वेळेचं अंतर किती वाढतं, 4 मिनिटांनी वाढतं. मग 4 मिनिटांनी ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस काय होत असतं मित्रांनो, 29 ज्यावेळेस हे आहेत आपले रेखावृत्त आहेत, ह्या 29 रेखावृत्तांचं किती वाढलं आपलं, 116 हे काय वाढले, मिनिट वाढले मित्रांनो. 116 मिनिटांना जर आपण 60 ने डिवाइड केलं तर आपलं काय येईल मित्रांनो, त्या ठिकाणी आपलं तासांचं गणित येऊन जाईल. 60 ने केलं तर आता याला हे 60 ने डिवाइड करायला मित्रांनो थोडंसं हार्ड जाईल. त्यामुळे आपण काय करू, यामध्ये 116 जे आहेत 116 मधून 60 मिनिट मायनस केले म्हणजे किती झाले मित्रांनो, हे उरले 56. आणि हा किती झाले मित्रांनो, 60 मायनस जे केले आपण तो किती झाला, 1 तास. 1 तास आणि 56 मिनिटाचा मित्रांनो भारताच्या पश्चिमेकडील बाजूपासून ते भारताच्या पूर्वेकडील बाजूमध्ये काय निघला असता, डिफरन्स निघाला असता मित्रांनो, किती, 1 तास 56 मिनिटांचा. म्हणजेच आपण भारताच्याच एका कोपऱ्यावर असतो तर आपल्याला जर 12 वाजले असते तर भारताच्या दुसऱ्या कोपऱ्यावरून आपले किती वाजले असते मित्रांनो, तर 1 वाजून 56 मिनिट झाले असते. असा हा रेखावृत्तीय विस्तारानुसार वेळेमध्ये सुद्धा फरक होत असतो. आणि हा वेळेमध्ये जो फरक होत आहे मित्रांनो, या वेळेमधील फरकासाठी आपण काय करतो, एक समान किंवा एकच काय केलेले असते, वेळेची रेषा ठरवलेली असते. तर भारताची जी प्रमाण वेळेची रेषा आहे मित्रांनो, ती भारताची प्रमाण वेळेची रेषा आपली 82.5 म्हणजे 82.5 आहे. त्यालाच 82 अंश 30 मिनिटे असं सुद्धा आपण म्हणतो. त्या न्यायाने मित्रांनो आपली 82.5 म्हणजे 82.5 जे आहे आपली प्रमाण वेळेची रेखांश आहे. हे आपलं प्रमाण वेळेचं रेखांश आहे मित्रांनो. इथपर्यंत क्लिअर असेल मित्रांनो. आपण आता बघणार आहोत भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा काय बघणार आहोत आपण, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार.
आता हा अक्षवृत्तीय विस्तार आपण सांगितला, अक्षवृत्त कोणते आहेत, हे आहेत. आता ही दिशा आहे पश्चिम, ही आहे पूर्व, ही आहे दक्षिण आणि ही वरची आहे उत्तर. मित्रांनो मला सांगा, आता भारताचं स्थान आपण या ठिकाणी दर्शवू. भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. जरी चुकला, नकाशासारखा वाटला नाही तरीही नकाशाच आहे असं समजून घ्या मित्रांनो. नकाशा तर चुकतच आहे मित्रांनो, एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये काढायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी चित्रकला किंवा काय एवढं व्यवस्थित नाही. पण मित्रांनो हा जर भारत आहे आपण समजलं, या ठिकाणी आपण श्रीलंका दाखवू. आता या ठिकाणावरून खालील बाजूपासून भारताचं किती आहे, भारताचा जो हा अक्षांश आहे पूर्ण खालच्या टोकाला चिकटलेला, तो किती आहे मित्रांनो. भारताचा जो अक्षांश आहे खालच्या बाजूचा, हे या ठिकाणी जवळच आहे की नाही मित्रांनो. म्हणून हा 8.8 आहे, 8 अंश 4 मिनिट आहे. आणि हा जो वरचा भाग आहे मित्रांनो, हा वरचा भाग म्हणजे या ठिकाणी चिकटलेला, तो किती आहे, 37.6 आता हे जे 37 आणि 6 मिनिट आहे, खालील भाग 8 अंश 4 आहे. तर यामध्ये मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यामधला जो डिफरन्स आहे, यामधला फरक जो आहे, तो फरक कितीचा आहे. 37 मायनस जर 8 केला आपण, तर एक मोठा अंदाज म्हणजे 29चा काय आहे, फरक आहे. त्याचबरोबर भारताचा जर आपण असा रेखावृत्तीय स्थान जर बघितलं, तर रेखावृत्तीय विस्तार जो आहे त्यामध्ये या ठिकाणाहून आलेला आणि या शेवटच्या पॉईंटवरून जो आपला अक्षवृत्त आलेला आहे, तो शेवटच्या पॉईंटवरून आलेला रेखावृत्त, त्या रेखावृत्ताचं किती आहे. हा सुरुवातीचा रेखावृत्त कोणता आहे, म्हणजे मूळ भारत देशातून जर दिशा बघितल्या आपण, तर भारताच्या पश्चिमेकडील बाजूस म्हणजेच गुजरातच्या घुवरकोटा येथे 68.7 आहे, 68.7 आहेत. आणि त्यामध्ये इकडची बाजू जे अरुणाचल प्रदेशमधील किबुतू ठिकाण आहे, या ठिकाणी किती आहे, 97.25. आता मित्रांनो हे 97.25 जर आपण घेतलं आणि 97.25 यामधून 68.7 जे आहेत ते जर आपण मायनस केलं, तर मित्रांनो यामधील एक मोठा फरक जर आपण बघितला, हे पॉईंट नंतर पुढचं जर सध्या आपण याचा विचार नाही केला, तर यामध्ये सुद्धा काय डिफरन्स आहे, 29 अंशाचा आहे. मित्रांनो मी हा 29 अंशाचा जो डिफरन्स तुम्हाला सांगतोय, यामागचं कारण म्हणजे एकच आहे की परीक्षा आपली जी असते ती परीक्षा असते MCQ टाईप, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि त्यामध्ये आपल्याला ऑप्शन सुद्धा दिलेले असतात. आणि ऑप्शन दिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला जर अक्षवृत्तीय स्थान विचारलं, तर 8.24 दिलेलं असेल कदाचित, आणि आपल्याला रिकाम्या जागामध्ये असा प्रश्न येऊ शकतो आणि हे विचारलं जाऊ शकतं. ऑप्शन्समध्ये ज्यावेळेस 37.6 येईल, 37 एका ठिकाणी देतील, 40 एका ठिकाणी देतील, 42 देतील आणि 34 असं काहीतरी देतील वेगळे. तर आपल्याला यामध्ये काय करायचंय की 29चा डिफरन्स आहे का फक्त चेक करायचा, आणि तो आपला ऑप्शन सुद्धा काय असतो, उत्तर बरोबर येत असतं. सगळ्याच गोष्टी लक्षातच राहतील किंवा पाठच राहतील यामध्ये माझा विश्वास नाही मित्रांनो, कारण आपण विद्यार्थी आहोत आणि आपण एकदा वाचलेलं, एकदा समजून घेतलेलं आपल्या मेंदूमध्ये, ॲव्हरेज ज्यांचा मेंदू असतो त्यांच्या मेंदूमध्ये किती 10 ते 15% फक्त स्टोअर होत असतं मित्रांनो. म्हणूनच आपला असा एक समज आहे की 10 वेळेस कोणताही टॉपिक वाचला किंवा 10 वेळेस कशाच्याही रिव्हिजन घेतल्या, तर मित्रांनो ते 100% म्हणतात, पण 100% नाही तरी 70-80% पर्यंत आपलं ते पाठ होऊन जातं मित्रांनो. तर हा जो आपला 29 अंशाचा जो आपला डिफरन्स आपण बघितला, त्या डिफरन्समुळे आपल्याला काय होणार आहे, उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. हा झाला मित्रांनो भारताचा. आता हा पूर्व आणि उत्तर, हा उत्तरच का, जो अक्षवृत्त आहे तो उत्तरच का आणि रेखावृत्त आहे तो पूर्वच का आहे, दोन्ही बाजूला पूर्व आणि उत्तर आहे, ते का मित्रांनो. कारण आपला पृथ्वीच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर पृथ्वीच्या दृष्टीने
भारत कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? ही दिशा कोणती आहे? हा आपण अर्धा अर्धा भाग केला, ही अर्धी खालची ही टोटल झाली कोणती मित्रांनो? ही टोटल अर्धी जी दिशा आहे, अर्धी जी पृथ्वी आहे तो झाला दक्षिण भाग, आणि हा वरचा जो अर्धा भाग आहे मित्रांनो, हा वरचा अर्धा भाग काय झाला आपला? उत्तर भाग. मग भारत कोणत्या भागामध्ये आहे रे? उत्तरेत आहे की दक्षिणेत आहे? ही खालची दक्षिण मी झाकून टाकले हाताने झाकून टाकलेली दक्षिण आणि वरची उत्तर. मग भारत कोणत्यामध्ये आहे? उत्तरेमध्ये आहे. त्याचप्रमाणे ही वरची उत्तर आपण झाकून टाकली, खाली कोणती आहे? दक्षिण आहे. आता त्याचबरोबर आपण पश्चिम आणि पूर्वेचं सुद्धा बघू. ही आहे आपली पूर्व दिशा, ही आहे पश्चिम दिशा. जशी दिशाज्ञान चाचणीमध्ये होती त्याचप्रमाणे दिशा आहे. त्या पुस्तकी भाषेमध्ये दिशा अशाच दाखवल्या जातात मित्रांनो. आता त्यामध्ये आपण जर पश्चिम बाजू ही जी आहे ती झाकून घेतली तर भारत कुठे आहे? पूर्व बाजूला आहे. ही जी पूर्ण अर्धी बाजू आहे मित्रांनो तर ही आहे पश्चिम बाजू पृथ्वीची, आणि ही जी उर्वरित अर्धी बाजू आहे मित्रांनो इकडची, ती उर्वरित इकडची अर्धी बाजू जी आहे आपली ती आहे मित्रांनो पूर्व बाजू. मग भारत अक्षावृत्तीय दृष्ट्या, आता अक्षावृत्त जर बघितलं तर अक्षावृत्त हे आडवे असतात. पृथ्वीच्या आडवे भाग करून जर बघितलं तर भारत हा उत्तरेमध्ये आहे, वरच्या भागात आहे. म्हणजे कोणत्या? उत्तर भागामध्ये आहे. आणि रेखावृत्तीय दृष्टीने जर आपण बघितलं, रेखावृत्त उभे असतात म्हणून उभे दोन भाग जर केले तर कोणत्या दिशेला आहे मित्रांनो भारत आपला? तो भारत आपला आहे पूर्व दिशेला. म्हणून यामध्ये काय असतं? अक्षावृत्तीय विस्तार घेताना अक्षावृत्त हे आडवे असतात म्हणून पृथ्वीच्या आडवे दोन भाग केले तर भारत कुठे आहे? उत्तर भागामध्ये आहे पृथ्वीच्या. आणि रेखावृत्त आपले उभे असतात, रेखावृत्त उभे असतात म्हणून आपण उभे दोन भाग केले पृथ्वीचे तर भारत हा आपला असतो पूर्व साईडला. म्हणून काय आहे मित्रांनो? भारत हा कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे असं सुद्धा आपण म्हणतो मित्रांनो. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे असं सुद्धा आपण म्हणत असतो. आता यामध्ये आपण आणखी एक बघू. आपण या ठिकाणावरून भारतातून जर बघितलं तर भारतातून बघत असताना ही गुजरात जी बाजू आहे ती भारताची आहे पश्चिम बाजू, आणि अरुणाचल प्रदेश किंवा इकडची जी बाजू आहे ती कोणती आहे मित्रांनो? पूर्व बाजू. तसेच आपण जर खालच्या साईडला बघितलं, जो आपला कन्याकुमारी आहे तो कन्याकुमारी कुठं आहे मित्रांनो? दक्षिण बाजूला. भारताचा विचार करता कन्याकुमारी दक्षिण बाजूला आहे, आणि हिमालय जो आपला आहे जम्मू काश्मीर साईड ती कुठं आहे मित्रांनो? काश्मीरचा आपण म्हणतो ती कुठं आहे? उत्तरेकडे. म्हणूनच ते गाणंही एक मित्रांनो फेमस झालेलं होतं, काश्मीर में तू कन्याकुमारी. हे गाणं मित्रांनो त्यामुळेच झालं होतं की भारताचा हा वरचा टोक जो आहे तो काश्मीर आणि खालचा दक्षिणेकडील जो टोक आहे तो कन्याकुमारी आहे. हा मित्रांनो भारत आपला पूर्ण झाला. भारतातून विचार केला तर उत्तरेच्या बाजूला काश्मीर आहे, दक्षिणच्या सर्वात शेवटचा टोक आपला कन्याकुमारी आहे. आता मग दक्षिणच्या सर्वात शेवटचा टोक आणखी आपण जर बेटांच्या दृष्टीने जर बघितलं तर इंदिरा पॉइंट म्हणून सुद्धा आहे मित्रांनो. पण आपण सध्या कन्याकुमारीपर्यंतचा विचार जरी केला तर म्हणजे तुम्हाला फक्त दिशा सांगण्यासाठी करतोय मित्रांनो मी. भारतातून जेव्हा आपण बघितलं तर भारताकडून कन्याकुमारीची दिशा जी आहे ती दक्षिण आहे, आणि दक्षिण दिशेला कन्याकुमारी आहे, आणि उत्तर दिशेला कोण आहे? आपला काश्मीर आहे. त्याचप्रमाणे घुवरकोटा जे आपला गुजरातमध्ये आहे तो आहे पश्चिम दिशेला, आणि अरुणाचल प्रदेश मधला जो आपला किबुथू ठिकाण आहे ते कुठं आहे मित्रांनो? भारतातून विचार केल्यास पूर्व दिशेला आहे. पण पृथ्वीचा विचार जर केला तर भारत कोणत्या दिशेला आहे? पृथ्वीचा विचार करत असता भारत हा उत्तर दिशेला आहे आणि पूर्व दिशेला आहे. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये काय आहे? आपला भारत आहे. म्हणून अक्षवृत्ताचा विचार करत असताना अक्षवृत्त हे आडवे असतात, म्हणून आडव्या जर दोन भाग केले तर हा वरच्या भागामध्ये काय असतो? भारत असतो. म्हणून उत्तर भागामध्ये भारत आहे. म्हणून अक्षवृत्तीय विस्तार विचारला असता यामध्ये अंशांच्या पुढे कधी उत्तर येणार, उत्तर दिशा येणार. मित्रांनो कधी कधी तुम्हाला ऑप्शन मध्येच असं ऑप्शन देत असतात, प्रश्न विचारल्याच्या नंतर काय करतात
की ऑप्शनमध्येच फक्त 8.4 आणि 37.6 हे उत्तर दोन्ही बी ज्या दिशा आहेत आपल्या अक्षवृत्तीय विस्तार जो आहे त्यामध्ये उत्तर असणारा एखादाच ऑप्शन असतो. या ठिकाणी काय करणार, ऑप्शन देताना 37.6 पूर्व करणार. आता अक्षवृत्ताचा आणि पूर्वचा काही संबंध आहे का रे? काहीच नाही, कारण अक्षवृत्त जे असतं ते उत्तरमध्ये मोजलं जातं, उत्तर दक्षिणमध्ये. पण दक्षिणाचा आणि भारताचा म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण भागाचा आणि भारताचा काही एक संबंध नाही. त्यामुळे भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आपण बघतो तो उत्तरेतच येणार. म्हणून भारताचा अक्षवृत्तीय विस्तार विचारताना ऑप्शनमध्ये उत्तर असेल तरच ते ऑप्शन असतं आपलं. ऑप्शनमध्ये जर उत्तर दिशा असेल तरच ते आपलं उत्तर असतं. बऱ्याच वेळेस मित्रांनो ऑप्शनमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं पण आपल्याला ते ऑप्शनमधलं उत्तर ओळखता येत नाही. त्याचप्रमाणे रेखावृत्तीय विस्तार जो आपण बघितला तो रेखावृत्त कसा आहे, पूर्वेकडे आहेत. शून्य रेखावृत्तापासून पूर्वेकडे काय आहे मित्रांनो, भारत आहे आपला. म्हणून रेखावृत्तीय विस्तार विचारत असताना 68.7 जे आपण बघितलं ते काय आहे, पूर्व आहे. 68.7 जर पश्चिम ऑप्शन मध्ये दिलं तर मित्रांनो लगेच तो ऑप्शन कट होतो आणि 3 ऑप्शन मध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण असं काहीतरी देऊन मित्रांनो मोकळे होतात ते, आणि एखादा ऑप्शन असतो आपला उत्तराचा. बऱ्याच वेळेस काय होतं, फक्त आपल्याला दिशा जरी माहित असेल तरीही आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत असतं मित्रांनो. म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे. जसं आपण आता भारताचंच बघितलं त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्राचं बघू मित्रांनो. पुन्हा एकदा ड्रॉइंग माझी चांगली नाही तरीही मी महाराष्ट्राचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. नकाशामधून आपल्याला काय होत असतं, बऱ्यापैकी समजलं जात असतं प्रत्येक गोष्ट. आता हे ॲक्च्युली असं नाही बरं का, भारतातच आपला कुठे आहे, महाराष्ट्र आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. पण मी महाराष्ट्राचा एक नकाशा काढण्याचा प्रयत्न करतो आणि हा नकाशा काढण्याचा प्रयत्न जरी चुकला असला माझा तर हे मित्रांनो हा महाराष्ट्रच आहे असं समजून चला. महाराष्ट्रासारखा तुम्हाला वाटत नसला तरीही महाराष्ट्रच आहे असं समजून चला. हा महाराष्ट्र सुद्धा कुठे आहे रे मित्रांनो, भारतामध्येच आहे. मग भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर महाराष्ट्राचं दक्षिण पश्चिम मध्ये येईल की दक्षिण पूर्व मध्ये येईल मित्रांनो, यामध्ये कुठेही येणार नाही, ते भारतामध्येच आहे. त्यामुळे भारताचं जर उत्तर पूर्व गोलार्धात स्थान असेल तर महाराष्ट्राचं सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थान यायला पाहिजे. म्हणून जे आपले रेखावृत्तीय विस्तार आहे तो पूर्वच येणार आणि आपण जसं भारताचं बघितलं त्याचप्रमाणे रेखावृत्तीय विस्तार हा पूर्व येणार. अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तोही उत्तरच येणार, कारण पृथ्वीच्या उत्तर भागामध्येच महाराष्ट्र आहे आणि उत्तर पूर्वमध्येच महाराष्ट्र आहे. रेखावृत्तीय दृष्ट्या पूर्व भागामध्ये आणि अक्षवृत्तीय दृष्ट्या आपला उत्तर भागामध्ये आहे. त्याचं हे जे आहे 15.44 जे आपले अक्षवृत्त आहेत, अक्षवृत्त जे आहे ते 15.44 आणि 22.6 या ठिकाणी आहे मित्रांनो उत्तर. आता हे उत्तरेकडे वाढत जातात ना मित्रांनो अक्षवृत्त आपण बघितलं, या उत्तर दिशाचे अक्षवृत्त आहेत म्हणून यामध्ये काय येणार आहे, उत्तरच येणार आहे. या ठिकाणचे जर अक्षवृत्त या खालचे जर आपण बघितले असते, शून्यपासून आपण बघितलं होतं वरचे जे 1, 2, 3 असे वाढत जातात, तसेच खाली 1, 2, 3 वाढत जातात. हे खालचे असतात दक्षिण आणि हे वरचे असतात उत्तर. म्हणून आपण वरच्या भागात आहे म्हणून आपले उत्तर आहेत किती, 1544.46. 1544 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मित्रांनो या 46 लक्षात ठेवायची काय फार गरज नाहीये. 1544 एवढं जरी लक्षात असेल तरीही चालून जातं, तरीही आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. 1544 आणि 22.6 यामध्ये 15 आणि 22 मधला जर विचार केला तर मित्रांनो जवळपास 7चा डिफरन्स आहे. हा डिफरन्स मित्रांनो लक्षात ठेवा, कारण आपल्या कोणती ना कोणती एक गोष्ट लक्षात राहिली तरीही उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. आणि तसंच या ठिकाणी काय आहे 72 आणि 80. 72 पूर्व रेखावृत्त आहे, 72 36. आता हा 72च्या अर्धा इथं 36 आहे आणि हा 80 54 आहे. 80 54 जो आहे मित्रांनो त्यालाच काय म्हणतात, कधी कधी 80.9 सुद्धा म्हणतात आणि ह्याला 72.6 सुद्धा म्हणतात. यालाच त्यांनी काय केलेलं असतं 60 ने डिवाइड केलेलं असतं किंवा 6 ने डिवाइड केलेलं असतं. 72.36 ला जर आपण 36 ला 6 ने डिवाइड केलं तर मित्रांनो 6 6 36 72.6 अंश असं सुद्धा उत्तरामध्ये येऊ शकतं.
आणि 80.54 ला आपण 54 ला 6 ने डिवाइड केलं तर 6 9 54 म्हणून इथं 80.9 डिग्री नाही, सॉरी मित्रांनो, या ठिकाणी मिनिट येत असतं, या ठिकाणी मिनिट येत असतं. 80.6 असं येईल तर तेही मित्रांनो आपल्याला काय असतं, उत्तर बरोबर असतं. आशा आहे की आपल्याला रेखावृत्तीय विस्तारामध्ये पूर्वज का आणि अक्षवृत्तीय विस्तारामध्येही पूर्वज का, सॉरी उत्तरच का, हे आपल्याला समजलं असेल. यावरून आपल्याला सहज उत्तराकडे जाता येतं मित्रांनो. हा जो होता आपला भारताचा स्थान, विस्तार आणि आकारापैकी आपण आतापर्यंत एवढा वेळ बघितलं, हे फक्त भारताचं मित्रांनो स्थान आहे. स्थानाबरोबरच आता विस्तार म्हणजे आपण विस्तारही कसा आहे तेही बघितलेलंच आहे मित्रांनो. विस्तारामध्ये या ठिकाणावरून 68.7 आहे आपलं, तो भारताचा विस्तार. 68.7 ते 97.25 हा आकार सुद्धा आहे मित्रांनो, विस्तार सुद्धा आहे त्याचा. आणि जर तुम्हाला जर माहितीच पाहिजे असेल तर आपण आणखी महाराष्ट्राची बी उत्तर दक्षिण लांबी, भारताची उत्तर दक्षिण लांबी काय आहेत आणि पूर्व पश्चिम लांब्या काय आहेत हे बघू. आता यामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे आपला, तो महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम जे विस्तार आहे, म्हणजे आपला जर महाराष्ट्र आपण बघितला, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी. नकाशा मला एवढा व्यवस्थित जमत नाही, तरी आपण याला महाराष्ट्राचाच नकाशा आहे असं समजून चला. जरी वाटत नसला तरी हा काय आहे मित्रांनो, महाराष्ट्र आहे आपला. हा महाराष्ट्र आहे, याचा पूर्व पश्चिम जो विस्तार आहे मित्रांनो, हा पूर्व पश्चिम जो विस्तार आहे तो पूर्व पश्चिम. आता ही झाली महाराष्ट्राची पूर्व म्हणजेच विदर्भ साईड, आणि ही झाली आपली पश्चिम म्हणजेच मुंबई साईड. यामध्ये हा विस्तार आपला आहे मित्रांनो 800 किलोमीटरचा. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम जो विस्तार आहे तो किती आहे, 800 किलोमीटरचा आहे. पूर्व पश्चिम विस्तार महाराष्ट्राचा 800 किलोमीटर आहे. त्याचबरोबर आपला जो दक्षिण उत्तर विस्तार जो आहे, दक्षिण उत्तर विस्तारामध्ये जर आपण बघितलं तर दक्षिण उत्तर विस्तार आहे मित्रांनो महाराष्ट्राचा, तो आहे आपला 700 किलोमीटर. दक्षिण उत्तर विस्तार जो आहे आपला 700 किलोमीटर आहे. 700 किलोमीटर हा दक्षिण उत्तर विस्तार जरी असला मित्रांनो, तरी महाराष्ट्राला या टोकापासून ते या खालच्या टोकापर्यंत महाराष्ट्राच्या काय समुद्रकिनारा जो लाभलेला आहे, ते समुद्र किनाऱ्यामध्ये काय असतं मित्रांनो, असं झिगझॅग प्रकारचा आपला समुद्र किनारा आहे. म्हणजे असे जे आत बाहेर झालेला आहे समुद्र, यामुळे काय होतं, महाराष्ट्राला लागलेला समुद्र किनारा जर विचारला तो महाराष्ट्राच्या दक्षिण उत्तर लांबीपेक्षा 20 किलोमीटरने जास्त आहे. म्हणजे किती आहे तो आपला 720 किलोमीटरचा काय आहे आपला समुद्र किनारा लागलेला आहे महाराष्ट्राला. हा आपला झाला अरबी समुद्र, आणि हा जो अरबी समुद्राच्या लगतची बाजू आहे ते आपल्याला काय लागलेला आहे, विस्तार लागलेला आहे. कोणता समुद्र किनारा लागलेला आहे मित्रांनो आपल्याला उत्तर दक्षिण मध्ये, हा तो आहे 720 किलोमीटर. आणि जे 700 किलोमीटर आहे ते आपली महाराष्ट्राची, ती आपली महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जी लांबी आहे, उत्तर दक्षिण जे अंतर आहे ते आपलं किती आहे महाराष्ट्राचं 700 किलोमीटरचं, आणि हे पूर्व पश्चिमचं आहे 800 किलोमीटरचं. हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. यामध्ये आता लक्षात ठेवत असताना आपण दक्षिण उत्तर विस्तार बघितला, दक्षिण उत्तर किती आहे मित्रांनो 700 किलोमीटर आहे. आता हे लक्षात ठेवत असताना महाराष्ट्राचा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे तो कसा आहे मित्रांनो, दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता दक्षिण उत्तरपेक्षा अधिक आहे हे वाक्यांमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजेच काय होतं, आपल्या सहज लक्षात राहून जातं की 700 आणि 800 मध्ये डिफरन्स 100चा आहे. एक 700 आहे आणि एक 800 आहे. पण मित्रांनो आपण पेपरला गेल्याच्या नंतर गडबडीत असतो आणि कन्फ्यूज होऊन जातो. कन्फ्यूज झाल्याच्या नंतर आपल्याला 700 आणि 800 हे तर आठवत असतं, पण दक्षिण उत्तरलाच आपण 800 म्हणून येतो आणि पूर्व पश्चिमला 700 म्हणून जातो. हा घोळ होतो मित्रांनो. त्यामुळे काय करायचं, आपण अभ्यास करत असताना सर्व बाजूंनी त्याचा अभ्यास करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होत नाही मित्रांनो, आणि कन्फ्युजन राहत नाही. हा जो आपला पूर्व पश्चिम विस्तार आहे तो किती आहे मित्रांनो 800 किलोमीटर, जो की काय आहे दक्षिण उत्तरपेक्षा
काय आहे, जास्त आहे मित्रांनो. 700 किलोमीटरपेक्षा काय आहे, जास्त आहे. मग हे वाक्य लक्षात ठेवा, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. सॉरी, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आहे तो दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे भारताचं जर बघायला गेलो आपण तर 2933 किलोमीटर काय आहे मित्रांनो, तसाच आपण भारताचा जो दक्षिण उत्तर विस्तार बघणार आहोत. भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे मित्रांनो, 3214 किलोमीटर आहे. 3214 किलोमीटर आहे मित्रांनो. हा आता भारताचा जर आपण असं बघितलं, भारताचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी. जरी जमला नाही तरीही भारताचाच आहे असं समजून चला, म्हणजे काय होतं, समजण्यासाठी सोपं जातं. आणि जरीही तुम्हाला हसायला बी येत असेल नकाशा पाहून, माझी काही ड्रॉइंग चांगली नाही जास्त मित्रांनो, हसायला जरी आलं तरी काय करा, मनातल्या मनात हसा. लायब्ररीत बसलेला असाल तर त्यामुळे काय होईल, शेजाऱ्यांना डिस्टर्ब होईल आणि शेजारी म्हणतील याला झालंय काहीतरी. त्यामुळे मित्रांनो, हा जरी भारत वाटत नसला तरी याला भारत समजून चालू आपण. आणि या ठिकाणावरून जो उत्तर आहे, उत्तरेकडून दक्षिणेपर्यंतचा जो विस्तार आहे तो किती आहे मित्रांनो, यांचा भारताचा तो विस्तार आहे 3214 किलोमीटर मित्रांनो. हा विस्तार किती आहे, 3214 किलोमीटर. आता हा विस्तार 3214 किलोमीटर आहे मित्रांनो. त्याचबरोबर हा जो विस्तार आहे तो हा विस्तार म्हणजे काय, आपला पूर्व पश्चिम विस्तार. पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो आहे 2933 किलोमीटरचा. हेही लक्षात असू द्या मित्रांनो, तो आहे 2933 किलोमीटरचा. तसंच आता आपण लक्षात ठेवताना जसं महाराष्ट्राचं लक्षात ठेवलं होतं, महाराष्ट्राचा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे तो दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा काय आहे मित्रांनो, तर अधिक आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा काय आहे, दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे भारताचं जर बघायला गेलं तर भारतामध्ये सुद्धा असं दिसतं, भारतामध्ये थोडंसं वेगळं दिसतं मित्रांनो. कशापेक्षा, महाराष्ट्रापेक्षा. महाराष्ट्राचा हा दक्षिण उत्तर विस्तार आहे तो कमी आहे. भारताचा जो दक्षिण उत्तर विस्तार आहे तो पूर्व पश्चिमपेक्षा काय आहे मित्रांनो, जास्त आहे. मग भारतामध्ये आपण जर लक्षात ठेवायला गेलो तर काय आहे, जो पूर्व आणि पश्चिम विस्तार आहे तो कोणता, किती आहे आपला, 2933 किलोमीटरचा. हा 2933 किलोमीटर जो आहे तो काय आहे मित्रांनो, कमी आहे. कशापेक्षा, 3214 किलोमीटरपेक्षा. 3214 किलोमीटरपेक्षा काय आहे, कमी आहे. कोणता, 2933. 2933 कोणता आहे, पूर्व पश्चिम विस्तार जो आहे भारताचा तो कमी आहे भारताच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा. असं वाक्य लिहून ठेवा मित्रांनो किंवा लक्षामध्ये ठेवा, यावरून आपल्याला अंदाज येऊन जातो. तर हा आपला झाला मित्रांनो काय, महाराष्ट्राचा आणि भारताचा विस्तार सुद्धा झाला मित्रांनो. हा झाला आपला महाराष्ट्राचा आणि भारताचा विस्तार सुद्धा. आता विस्तारामध्येच आपण काय बघणार आहोत, एक फास्टमध्ये नजर मारून घेऊ मित्रांनो. हे समुद्र किनाऱ्यावर आपण आता महाराष्ट्राचा जसा समुद्र किनारा बघितलेला आहे तसा भारताचाही समुद्र किनारा बघू. भारताच्या समुद्र किनाऱ्याला हा गुजरातचा जो या ठिकाणी, याला गल्फ ऑफ कच्छ असं म्हणतात. गल्फ ऑफ कच्छ, KUTCH असं स्पेलिंग आहे, गल्फ ऑफ कच्छ. जे गल्फ ऑफ कच्छ आहे ते कुठं आहे मित्रांनो, गुजरातला आहे. आणि गुजरातला काय लाभलेला आहे मित्रांनो, हा भारतातला सर्वात अधिक जो समुद्र किनारा लाभला तो गुजरातला लाभलेला आहे मित्रांनो. तर तो गल्फ ऑफ कच्छ यापासून कुठपर्यंत आहे, भारताचा समुद्र किनारा खाली या ठिकाणी कन्याकुमारी. भारताचा मुख्य भूमीचाच आपण बघतोय मित्रांनो, जे बेट वगैरे आहेत त्यांचा आपण बघत नाही. मुख्य भूमीचाच काय आहे आपला, मुख्य भूमीचाच विस्तार जो आहे आपला तो किती आहे, 6100 किलोमीटर काय आहे, हा समुद्र किनारा आहे. समुद्र किनारा आपण या ठिकाणी लिहून घेऊ पॉइंट मित्रांनो. समुद्र किनारा
एकच मिनिट, आता थोडेसे नकाशे पुसले तरी चालतील मित्रांनो. या ठिकाणी आपण वरचा भाग पुसून काढू आणि या ठिकाणी आपण काय करू, समुद्र किनारा बघू. हा जो समुद्र किनारा आहे मित्रांनो, हा समुद्र किनारा कशाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा आपण सोबतच पाहूया. महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे तो किती लाभलेला आहे मित्रांनो, 720. आपण आत्ताच या ठिकाणी बघितलं ते किती लाभलेला आहे, 720 किलोमीटरचा. आणि भारताला जो समुद्र किनारा लाभला आहे तो मुख्य भूमीलाच लाभलेला आहे मित्रांनो, 6100 किलोमीटरचा काय लाभलेला आहे, तो समुद्र किनारा आहे. तो आता याला आपण काय म्हणतो, पश्चिमेकडील समुद्र किनारा भारताचा पश्चिमेकडील समुद्र किनारा आणि जो पूर्वेकडील समुद्र किनारा आहे मित्रांनो, हा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील समुद्र किनारा हे दोन प्रकार पडतात. पश्चिमेकडील सुरू होतो मित्रांनो गुजरातमधील कच्छ येथून आणि तो शेवट कुठं होतो, इथे कन्याकुमारीला. आणि हा जो पूर्वेचा जो समुद्र किनारा आहे हा बे ऑफ बेंगाल म्हणजे बंगालचं जे पश्चिम बंगाल जे आहे आपलं, पश्चिम बंगाल जवळून सुरू होतो तोही शेवट कुठं होतो मित्रांनो, या ठिकाणी कन्याकुमारीला. कन्याकुमारी म्हणजे काय, काश्मीर में तो कन्याकुमारी, ही काय आहे कन्याकुमारी. पिक्चर आणि हे म्हणलं की मित्रांनो आपल्याला हे विसरतच नाही, आपण ते विसरणारच नाही. कश्मीर में तू कन्याकुमारी, नॉर्थ साउथ की देखो सारी कट गई दूरी, असं काहीतरी गाणं आहे मित्रांनो, आता ते आठवत नाही मला. तर असं काहीतरी एक गाणं आहे ते, त्यानुसार आपलं काय आहे, कन्याकुमारी हा आपला दक्षिणेकडील जो टोक आहे तो कन्याकुमारीचा दक्षिणेकडील टोकापर्यंत हा गुजरातपासून आपला पश्चिम समुद्र किनारा आणि हा पूर्व समुद्र किनारा हे दोन्ही मिळून किती आहेत मित्रांनो, हे दोन्ही मिळून आपले आहेत 6100 किलोमीटर. यामध्ये सर्वाधिक जो आहे तो सर्वाधिक लाभलेला आहे समुद्र किनारा भारताचा विचार केल्यास गुजरातला. सर्वाधिक मध्ये मित्रांनो आपण असं दाखवू, सर्वाधिक लागलेला आहे गुजरातला जे असं लिहितो आपण. आणि सर्वात कमी जो लागलेला आहे तो लागलेला आहे मित्रांनो गोव्याला. सर्वात कमी जो आहे तो कुणाला आहे, गोव्याला आहे मित्रांनो. त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो सर्वाधिक आहे तो सर्वाधिक आहे आपला रत्नागिरीला. रत्नागिरी म्हणजे रत्नच आहे मित्रांनो माशांच्या बाबतीत, मासेमारीच्या बाबतीत. रत्नागिरी आपला जो आहे तो मासेमारी बाबतीत रत्नच आहे. कारण काय आहे मित्रांनो, त्यांना समुद्रकिनाराच हा काय आहे जास्त आहे. तो किती आहे, 237 किलोमीटरचा रत्नागिरीला काय आहे समुद्रकिनारा आहे. त्याचबरोबर दुसरा नंबर जो महाराष्ट्रामध्ये लागतो तो लागतो कोणाचा, रायगडचा हा मित्रांनो लागतो दुसरा नंबर. कशामध्ये, समुद्रकिनाऱ्यामध्ये. ते किती आहे 122 किलोमीटरचा. आणि सर्वात कमी जे आहे मित्रांनो ते आहे ठाण्याचा जो समुद्रकिनारा आहे तो सर्वात कमी आहे. यामध्ये आपण सर्वाधिक बघितला हा कोण आहे, रत्नागिरी आहे. सर्वाधिकचा 2 नंबरचा कोण आहे, रायगड आहे. आणि ठाणे जो आहे आपला तो सर्वात कमी आहे. ठाणे काय आहे आपला सर्वात कमी आहे आणि तो किती आहे 25 किलोमीटरचा आहे मित्रांनो. फक्त 25 किलोमीटर सुद्धा फक्त नाही मित्रांनो, पण 25 किलोमीटरचा हा महाराष्ट्रात ठाण्याला सर्वात कमी लाभलेला समुद्रकिनारा आहे मित्रांनो. हा झाला आपला स्थान, विस्तार आणि आकार हा टॉपिक. यामध्ये आपण महाराष्ट्रातील जे महसूल विभाग किंवा हे जे सर्व गोष्टी आहेत 1960 या बाबतीतला हे सर्व गोष्टी आपण मित्रांनो नंतर बघणार आहोत. पण त्या अगोदर मित्रांनो जे महत्त्वाचं आहे ते काय करायचं आहे आपल्याला, महाराष्ट्राची जी पूर्व पश्चिम लांबी आहे ती पूर्व पश्चिम आहे 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण आहे 700 किलोमीटर. भारताचा जो उत्तर दक्षिण विस्तार आहे तो 3214 आहे, जो की पूर्व पश्चिमपेक्षा काय आहे जास्त आहे. कोणता, भारताचा.
पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हा अधिक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा अगदी उलटा आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा काय आहे, अधिक आहे मित्रांनो. चालतंय, ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. आपण पुढचे जे लेक्चर घेणार आहोत ते थोड्याच वेळात आपण गणित बुद्धिमत्तामधील आपल्या बुद्धिमत्ताचा दिशाज्ञान जो टॉपिक होता तो दिशाज्ञान टॉपिक आपण आज कंप्लीट करून घेऊ मित्रांनो.